आपण कर्तृत्वाची अण्णा भाऊ श्री लहुजींची पोर आपण कर्तृत्वाची माघार आता ना घ्यायची माघार आता ना घ्यायची व्यापून टाकू धरा अहो व्यापून टाकू धरा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा या शिक्षण घ्या बलानो आणि मुक्ता व्हा महिलानो या शिक्षण घ्या बलानो आणि मुक्ता व्हा महिलानो पाटा पाटाने घेऊन जाऊ पाटा पाटाने घेऊन जाऊ हा ज्ञानाचा झरा संगे हा ज्ञानाचा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा मोठे विचार ते अनमोल अण्णा भाऊंचे आठवू बोल मोठे विचार ते अनमोल अण्णा भाऊंचे आठवू बोल एकजुटीने जिंकू आपण एकजुटीने जिंकू आपण घडणाऱ्या संघारा अहो घडणाऱ्या संघारा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या मातंगिरा चल पुढे पुढे जोमाने जीर्ण रूढीला करू साक्षर नव्या पिढीला मारू ठोकर जीर्ण रूढीला करू साक्षर नव्या पिढीला मनेही जडवू विश्वास घडवू मनेही जडवू विश्वास घडवू लाजवू दामोदरा त्या लाजवू दामोदरा चल पुढे पुढे जोमाने चल माझ्या माता
मूर्ती, पाय एकावरी आणि शिर एकावरी, दगडाचीच पायरी असते आणि दगडाचीच मूर्ती असते. एकावर पाय ठेवला जातो आणि एकावर मस्तक ठेवला जातो. हा खऱ्या अर्थाने एकवाद या देशाला जगाला दाखवला असे संत श्री तुकोबाराय. आणि तुकोबारायाला ज्यांनी गुरुवार्य मानलं असे या जगातले पॉवरफुल किंग ज्यांनी राष्ट्रप्रधान मंडळ निर्माण केलं आणि लोकशाही, जगाला लोकशाही काय असते हे दाखवलं असे राजे शिवछत्रपती. आणि शिवछत्रपती गुरु मानलं असे तुमचे आमचे उद्धार करते महात्मा फुले. त्यांच्यामुळेच या देशात जो जीडीपी वाढलाय, भारत हा 5व्या स्थानावर आहे अतिकृष्य सक्षम. का आहे? त्याचे कारण शिक्षक आहे. आणि तुम्हाला आम्हाला शिक्षण देण्याचं काम, खऱ्या अर्थाने मूर्तमेढ होण्याचं काम क्रांती ज्योती महात्मा फुले यांनी केलं. आणि महिलांचं हे जे आजचं जगणं सुकर केलं, खऱ्या अर्थाने सावित्रीबाई ज्योतीचे फार फार उपकार आहे. महात्मा फुल्यांना त्यांनी गुरुवार मानलं आणि राज्यघटनेमध्ये 395 कलम आणले आणि आपल्या गुरुला खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा दिली. असे म्हणजे 395 हा आकडा का आला राज्यघटनेमध्ये? तर महात्मा फुलेंच्या भारतातील जी पहिली शाळा सुरू झाली त्या वाड्याचा क्रमांक होता. पहिला घरात नंबर असायचे, तो 395 नंबर हा महात्मा फुलेंच्या घराचा नंबर होता. आणि 395 कलम डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या राज्यघटनेमध्ये आणली आणि खऱ्या अर्थाने आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा दिली. आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीच्या चिखलात बसून रुतला असता ऐरावत, अंग झाडून निघ बाहेरी, हे भेंडीवरती धाव, जग बदल घालून सांगून गेले मजला भिबराव. असं जे म्हणणारे लोकशाहीर डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे ज्यांनी आपली फकीरा कादंबरी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. हे आहे गुरु शिष्याचं नातं. एवढं जरी आपल्याला कळलं नाहीतर असं होतं ना, बाबासाहेब तुमचे, अण्णाभाऊ साठे आमचे, महापुरुषाला जाते जाते मध्ये भेदू नका. अण्णाभाऊ साठेचा जन्म झाला, दुपारची वेळ होती, फकीरा खजिना लुटून रात्री 8:30 वाजता अण्णाभाऊ साठेंच्या दारावर आला आणि विचारायला लागला, वालुका वालुका वालुकाचा काय आवाज येत नाही. तुकाराम साठे म्हणजे अण्णाभाऊ साठेंचे वडील बाहेर आले आणि म्हणाले, काय फकीरा आता काही दिसत नाही? तर भाऊराव साठे सांगतात, आकाने गोडसे बाळाला जन्म दिलाय, तुला भाचा झाला, पण आता घरी खायला प्यायला काहीच नाही, बाळाला गुटी पाजायला काहीच नाही. मग त्यावेळेस फकीरा म्हणतो, अरे हा भाऊ आहे ना, ब्रिटिशाचा खजिना लुटून आणलाय, हे घे खजिना म्हणतो आणि वालुकाच्या पदरात 2 वंजळी खजिना टाकतो आणि म्हणतात, हे क्रांतीचा खजिना आहे, एक दिवस हे बाळ क्रांतिकारक झाल्याशिवाय राहणार नाही. आणि खरे तर हे खरे शब्द खरोखर ठरले. बालवयात असताना अण्णाभाऊ साठे असंच एक भाषण चालू होतं. रोटरी गावची जत्रा होती आणि अण्णाभाऊ साठे असेच बालवयातले 7-8 वर्षाचे अण्णाभाऊ साठे ऐकत होते. आणि त्या ठिकाणी एक म्हणजे भारतास्त भाषण चालू होता आणि थोड्या वेळाने ब्रिटिशांची फौज आली, भाषण चाललं. अण्णाभाऊ साठे जे भाषण करतात त्या व्यक्तीवर नजर ठेवून राहतात, पाठलाग करतात. पाठलाग करता करता त्या व्यक्तीला वाटलं माझा पाठलाग ब्रिटिश फौज तर करत नाही, वळून पाहतात का छोटासा बालवयातला अण्णाभाऊ साठे आणि ते अण्णाभाऊ साठेंना विचारतात, का रे माझा पाठलाग काय करतो? ते म्हणतात, तुमचं नाव सांगा. ते म्हणतात, मी क्रांतिसिंह नाना पाटील. बघा, बालवयातल्या अण्णाभाऊ साठेला क्रांतिसिंह नाना पाटलांचे विचार पडतात. आपल्या बालवयातल्या मुलांना कोणते विचार पडतात? व्हॉट्सअपवरचे विचार पडतात. ही शोकांतिक आहे, बदललं पाहिजे. अण्णाभाऊ साठेच्या वाटेवर चला. तुमच्या घरात खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठे सारखा लाल निर्माण झाल्यासारखा होणार नाही. आणि अण्णाभाऊ साठेला खरा हाच लाल सलाम आहे. अण्णाभाऊ साठेच्या बालवयात जर ते अशा प्रकारचे करू शकतात. आता कांबळे सरांनी विस्तृत सांगितलंय, वेळ भरपूर झालेला आहे, मी जास्त काही सांगणार नाही. अण्णाभाऊ साठेने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आंतरराष्ट्रीय पोवाडा गाजवला. त्या लेनिन स्क्वेअर मध्ये मी जाऊन आलेलो आहे. अण्णाभाऊ साठेंवर नाथसेवाला प्रभाव पडला होता. रशियामध्ये रसायन क्रांती झाली आणि लेनिनचे पुतळे चौकात उभारले गेले. पुन्हा त्याच रशियामध्ये प्रतिक्रांती झाली आणि ज्या ज्या ठिकाणी लेनिनचे पुतळे होते ते सगळे हटवले गेले. पण अण्णाभाऊ साठेच्या फॅननी एक तैलचित्र लेनिनच्या बाजूला ठेवलं होतं. ते तैलचित्र मात्र आजही हटवलं गेलेलं नाही. हे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याची ताकद आहे. म्हणजे तिथल्या रशियातल्या एवढ्या मोठ्या नेत्यांचे पुतळे हटवले जाऊ शकतात, पण अण्णाभाऊ साठेंचं साहित्य एवढं ग्रेट आहे. कारण अण्णाभाऊ साठेने वास्तववाद
मांडलेलं आहे. कल्पनावाद, कल्पना विलास कुठेच नाही. म्हणजे असे साहित्य भरपूर झाले. महिलांच्या केसावर बोलणारे झाले, डोळ्यावर बोलणारे झाले, पटावर बोलणारे झाले. पण अण्णाभाऊ साठे असे एकमेव साहित्यिक जगातले की ते मायमौलांच्या ताकदीवर बोलणारे साहित्यिक होते. म्हणून 1.5 दिवसाचे साहित्यिक आज त्यांच्यावर पीएचडी करणारे हजारो लोक रांगेत आहे. तर ही अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य ताकद आहे. आता मला माहित नाही अण्णाभाऊ साठेला डॉक्टर का म्हटलं जातं, कुणी डॉक्टरेट दिली, हा इतिहास आपल्याला माहित झाला असला पाहिजे. डॉक्टर लावले म्हणून विचारलं, कोण दिले डॉक्टरेट? मरणोत्तर डॉक्टरेट दिली ना. 27 नोव्हेंबर 2022 साली, म्हणजे आत्ताच 2 वर्ष झाले, महात्मा गांधी मेमोरेबल युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगरने अण्णाभाऊ साठेला दिलीप पदवी प्रदान केली. अण्णाभाऊचा 19 असा त्याच्या साहित्याचा सन्मान केला, जो की पहिलं जागतिक साहित्य परिषद 1948 ला झालं होतं. त्या जागतिक साहित्य परिषदेला अण्णाभाऊला जाऊ दिलं गेलं नाही तत्कालीन सीएमनी. विजाचं कारण सांगितलं गेलं. पण तेच अण्णाभाऊ साठे 1961 ला रशियामध्ये जातात आणि भारताचा देशाचा डंका वाजवतात आणि रशियाचे लोक अण्णाभाऊ साठेचे फॅन होतात. आणि असंच एकदा जवाहरलाल नेहरू रशियाच्या दौऱ्यावर असताना पत्रकार विचारतात, मिस्टर प्राईम मिनिस्टर, व्हॉट इज ओपिनियन रिगार्डिंग राज कपूर अँड अण्णाभाऊ साठे? राज कपूर इज द ग्रेट आर्टिस्ट, बट व्हॉट अबाउट अण्णाभाऊ साठे? जवाहरलाल नेहरू गडबडून जातात. अण्णाभाऊ साठेबद्दल त्यांना काहीच माहिती नसते. भारतात येतात यशवंतराव चव्हाण विचार म्हणतात, तो नंतरचा इतिहास आहे. अण्णाभाऊ साठेचं नाव शोधलं जातं आणि अण्णाभाऊ साठेला साक्षात पंडित जवाहरलाल नेहरू येऊन भेटायला जातात आणि भेटताना ते विचारतात मुंबईच्या दौऱ्यात, अण्णाभाऊ तुम्ही एवढे मोठे जागतिक स्तरावरचे साहित्यिक आहेत, तुमच्या झोपडीचं दार एवढं कसं काय खुजलं? कार्यक्रम चालू तर या ठिकाणी माझा वेळ संपलाय. खरंच मी बोलता बोलता फोन करतो तुम्हाला, फोन करतो म्हणलं. अण्णाभाऊ साठेच्या झोपडीत साक्षात भारतात देशाच्या पंतप्रधानाला यावं लागतं, तर ही झोपडी खुजी नाही, तर ही माझी उंची आहे असं अण्णाभाऊ साठे स्वाभिमानाने सांगतात. अण्णाभाऊ साठे एकमेव असे स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे होते. हे आजादी सुटी है, देश की जनता भूखी है. आजकालचे साहित्यिक लिहितात, ये कैसी आजादी है, बाहर भी जेल है, अंदर भी जेल है. म्हणजे खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य पहिल्यांदा प्रखरपणे मत व्यक्त करणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे होते. असे अण्णाभाऊ साठे खरंच येतानाही सुंदर होते, जातानाही सुंदर आहे. आणि तुमचं आमचं जगणं सुंदर होण्यासाठी त्यांचे साहित्य जर आपण आजपासून वाचायला सुरुवात केली तर जगणं सुंदर होईल. या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. खरं सरांनी सांगितलं होतं की शिक्षण एक वाघिणीचं. म्हणजे मला सांगायचं एकच आहे की या 2 गोष्टीमधून आपल्याला लक्षात येतं की अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला आणि कुठेतरी बाबासाहेबांचे विचार पेरण्याचं काम त्यांनी आपल्या साहित्यातून केलं. मी या ठिकाणी म्हणजे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपण शिक्षणाची जी ताकद आहे ती ओळखली पाहिजे. म्हणजे आजही आपल्या समाजातील बरेचसे बांधव आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत, परंतु तुम्ही जर शिक्षण घेतलं तर तुम्ही अशा उच्च पदापर्यंत जाऊ शकता आणि तुमचंही नाव मोठं होऊ शकतं. त्यामुळे शिक्षण घ्या. आपल्या बाबासाहेबांनी अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आपली या ठिकाणी माफी मागून मला एवढंच एक कार्यक्रम असल्यामुळं जाण्याची संयोजकांनी परवानगी द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एक छान आणि सुंदर अशा शुभेच्छा रुपये आशीर्वाद आपण या ठिकाणी दिलाय. She was like a
सूर्यावर आग आहे, चंद्रावर डाग आहे, पण भावा लहुजींमुळेच प्रत्येक बाबतीत आज वाघ आहे. आठवू बोल मोठे विचार ते अनमोल अण्णा भाऊंचे आठवू बोल एकजुटीने जिंकू आपण एकजुटीने जिंकू आपण घडणाऱ्या संघाला अहो घडणाऱ्या संघाला चल पुढे पुढे जो माने चल
पुढे पुढे